बुवा तिथे बाया आणि खरात सारख्या बाबाला स्त्रिया का फसतात हा विषय घेऊन तुम्ही महाराष्ट्रभर फिरता आहात. पण खरात बाबांना सोडून तुम्ही गुलाब बाबा आणि शुकदास बाबा यांच्यावरही फार टीका करता आहात, बोलता आहात त्यांच्याविषयी. सगळी त्यांचे जे स्त्रियांचं शोषण त्यांनी केलं हे सांगत फिरता आहात. काही लोकांचं असं ऑब्जेक्शन आहे आणि विशेषतः गुलाब बाबा संस्थांमधल्या लोकांचंही ऑब्जेक्शन आहे, त्यांच्या भक्तांचंही ऑब्जेक्शन आहे की तुम्ही खरात बाबांबद्दल बोलायचं सोडून गुलाब बाबा आणि शुकदास बाबा यांच्याबद्दल का बोलता. शुकदास बाबा आणि गुलाब बाबा यांच्याबद्दल या संपूर्ण दौऱ्यामध्ये बुवा तेथे बाया, खरात सारख्या बाबांना स्त्रिया का फसतात या विषयासंबंधी मला बोलताना का बोलावं लागतं. अनेक भक्तांनी असंही म्हटलं की ते आता हयात नाही, मेलेल्या माणसांबद्दल कशाला बोलता. बेसिकली अनेक लोकांना मी कोणत्याही निमित्तानं जेव्हा व्याख्यानं घेतो, लोकांपर्यंत जातो, तेव्हा त्याचा मूळ उद्देश असतो लोकांचं प्रबोधन होणं, लोकांच्या समजुती अधिक सेटराईट करण्याचा प्रयत्न करणं, त्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन पुरवणं आणि त्या पद्धतीने त्यांची विचार प्रक्रिया सुरू करणं. खरात बाबांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्त्रियांचं शोषण केलं हा एकमात्र बाबा आहे असं अनेकांना वाटतं. ती फॅक्ट नाही आहे. या देशामध्ये बुवाबाजीच्या नावावर दीर्घकाळापासून शोषण होत आलेलं आहे स्त्रियांचं. आचार्य अत्र्यांनी 1960च्या दरम्यान वृक्ष तेथे बाया, बुवा तेथे बाया हे वाक्य त्यांच्या लेखामध्ये वापरलं होतं. केडगावकर शास्त्री नावाच्या एका बाबाचं त्यांनी जेव्हा खऱ्या अर्थानं त्याचं वस्त्रहरण केलं, त्याचा भांडाफोड केला, त्यावेळेस ते वाक्य त्यांनी वापरलं होतं. ते मी किर्लोस्कर प्रेसच्या किर्लोस्कर मासिकामध्ये वाचलं होतं. तेव्हापासून मला पहिल्यांदा हा दृष्टिकोन मिळाला, कारण त्याच्या आधी मी माझ्या लहानपणी गुलाब बाबाला तसं वागताना पाहिलेलं होतं माझ्या कॉलेज जीवनामध्ये. त्याच्या आधी मी स्वामी विद्यानंदांना प्रत्यक्ष काही वेगळं करताना पाहिलेलं होतं. पण मी मनामध्ये एकच खुणगाठ बांधली की बाकी बाबा सगळे चांगले असतात, हे दोन बाबा फक्त बदमाश आहेत. मला लोकांपर्यंत हा संदेश पोचवायचा आहे की या जगामधला प्रत्येक बाबा जो स्वतःमध्ये दैवी शक्ती आहे असा आभास निर्माण करतो, जो स्वतःमध्ये विशेष शक्ती आहे इतरांपेक्षा असा आभास निर्माण करतो, जो स्वतःवर देवाची कृपा आहे असा आभास निर्माण करतो, मी इतरांचे रोग दुरुस्त करण्यापासून अनेक समस्या सोडवू शकतो किंवा देवाच्या माध्यमातून त्या सोडवू शकतो असा जो दावा करतो, ते सारेच्या सारे बाबा बदमाश असतात, लोकांना फसवणारे असतात, ते ठग असतात. हा संदेश मला लोकांपर्यंत प्रभावीपणे पोचवायचा आहे, कारण ती फॅक्ट आहे. त्याला एकही तुम्हाला अपवाद सापडणार नाही. कारण या जगामध्ये कोणत्याही माणसामध्ये दैवी शक्ती नसते, कोणत्याही माणसावर देव विशेष कृपा करत नाही, कोणत्याही माणसाला माध्यम बनवत नाही की तुझ्या माध्यमातून मी लोकांचे रोग दुरुस्त करतो किंवा लोकांच्या समस्या सोडवतो. देव डायरेक्टली करेल ना, यासाठी मधल्या एजंटची बाबाची गरज काय आहे. आणि त्यामुळं हे सगळेच्या सगळे दावा करणारे बाबा दादांत खोटं बोलत असतात, ठग असतात, लोकांना फसवणारे असतात. हा संदेश मला जसा लोकांपर्यंत पोचवायचा आहे, त्याच पद्धतीनं अशोक खरात हे प्रकरण महाराष्ट्राने अतिशय सिरियसली घेतलं, कारण त्यामध्ये स्त्रियांचं मोठ्या प्रमाणावर शोषण झालेलं आहे. त्यांनी केवळ पुरुषांची लुबाडणूक केली आहे आणि पैशांचा अपहार केला आहे किंवा पैशांनी लोकांना लुबाडलं आहे असं कळलं असतं तर अख्ख्या महाराष्ट्राने खरात बाबा प्रकरण एवढं सिरियसली घेतलं नसतं. त्यातनं अनेक लोकांना जे वाटतं की खरात सारखा एखादाच बाबा असतो स्त्रियांना फसवणारा, ते एक सत्य नाही. उलट प्रत्येक बाबा, जसं वृक्ष तेथे छाया असतेच, एकही वृक्ष सावलीशिवाय असू शकत नाही, त्याच पद्धतीनं कोणताच बाबा बायकांच्या भानगडीशिवाय असत नाही. हा संदेश मला प्रभावीपणे लोकांपर्यंत पोचवायचा आहे. आणि त्यातले जे मोठे बाबा मी एक्सपोज केलेले आहे स्वतःच्या आयुष्यामध्ये, त्यांची नावं घेताना मग तो विद्यानंद स्वामी असेल, गुलाब बाबा असेल, शुकदास महाराज असेल, त्यानंतर कृपाळू महाराज असेल, आता हे सगळे जे हयात नसलेले बाबा आहे, किंवा सुंदरदास बाबा असेल, त्यानंतर आपला नित्यानंद स्वामी असेल, या सगळ्यांची नावं घेऊन मी लोकांना सांगतो की हे बाबा या पद्धतीनं फसवत आलेले आहे. आणि वृक्ष तेथे छाया, बुवा तेथे बाया, हे आचार्य अत्र्यांचं जे वाक्य आहे ते 100% खरं आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि हा संदेश पोचवण्याकरता मला गुलाब बाबा आणि शुकदास बाबा ही प्रकरणं सांगावी लागतात.
आता मुळामध्ये यांच्या बायकांच्या भानगडी ज्या होत्या त्या मी अतिशय मोठ्या प्रमाणावर उजागर केलेल्या आहेत. केवळ भाषणांमधनं मांडलेल्या नाहीत, तर माझ्या वृत्तपत्रीय लोकमत मधल्या कॉलममधनं मी त्या लिहिलेल्या आहेत. बुवाबाजी बळी स्त्रियांचा या पुस्तकामध्ये 1988 सालीच त्या सगळ्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्यामुळं तेव्हापासून हे सगळं मी बोलत आलेलो आहे, सांगत आलेलो आहे. गुलाब बाबा प्रकरण तर मला अतिशय मोठ्या प्रमाणावर हाताळावं लागलं होतं. माझ्या आयुष्यातली सगळ्यात कठीण आणि सगळ्यात मोठी सभा ही गुलाब बाबा भांडाफोड प्रकरणामध्ये झालेली आहे. गुलाब बाबाने त्याच्या बायकाच्या भानगडी जेव्हा मी बाहेर काढल्या, त्याचे पुरावे लोकांपुढे सादर केले, माझ्या वृत्तपत्रीय लिखाणामध्ये मी लिहिलं. त्यानंतर त्याने एका कार्यक्रमामध्ये जाहीररित्या म्हटलं होतं की श्याम मानव यांची जीभ हासडा, त्यांचे हातपाय तोडा, असा आदेश त्यांनी दिला होता. त्या आदेशानंतर संपूर्ण आसपासच्या परिसरामध्ये आम्ही 10 सभांचं आयोजन केलं होतं. शेवटची जी सभा होती, अंतिम समारोपाची 10वी सभा, ती अंजनगाव सुरजीला ठेवली होती, जे गुलाब बाबाचं महत्वाचं एक केंद्र आहे. आणि त्यावेळेस ती सभा अत्यंत ऐतिहासिक झाली. अमरावतीचं 400 पोलीस त्या ठिकाणी आलं होतं. गुलाब बाबांच्या 2000 पेक्षा अधिक भक्तांनी शपथ घेतली आहे श्याम मानवांचा आज मुर्दा पाडायची, या पद्धतीच्या पोलीसच्या बातम्या होत्या. माझे स्वतःचे लॉ कॉलेजचे मित्र SP गुप्ता नावाचे त्या ठिकाणी ॲडिशनल SP होते अमरावतीला. त्यावेळेस अमरावती कमिशनरेट नव्हतं, SP होतं. त्यांच्याकडे ती माझ्या संरक्षणाची आणि संपूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी सोपवली, कारण ते माझे मित्र सुद्धा आहे. आम्ही दोघंही डिबेटर होतो. डिबेटर म्हणून आम्ही एकत्र काम करायचो. ते मला सारखे रिक्वेस्ट करत होते की आजचं भाषण तू रद्द कर. आमच्या पोलिसांच्या माहितीप्रमाणे 2000 लोकांनी शपथ घेतलेली आहे श्याम मानवचा आज मुर्दा पाडायचा, आणि त्यामुळे तू आजचं भाषण रद्द कर. कारण आमच्याजवळ फक्त 400 पोलीस आहे. 400 पोलिसांजवळ त्या 2 नळीवाल्या बंदुका आहेत, म्हणजे आमच्याजवळ जास्तीत जास्त 800 गोळ्या आहेत. त्यापैकी किती गोळ्या चालतील आणि किती चालणार नाही हे सुद्धा आज आम्ही सांगू शकत नाही. त्यामुळे आम्ही तुझं पूर्ण संरक्षण करू शकणार नाही. त्यावर मी त्यांना म्हटलं की माझ्यामुळं एक सरी माणसाचा मृत्यू झाला तरी मी आयुष्यभर स्वतःला माफ करू शकणार नाही. त्यामुळे तुम्हाला बंदुकीच्या गोळ्या झाडायच्याच नाहीयेत. फक्त तुम्ही गुंडांचा प्रबंध करा. ज्या भक्तांनी शपथ घेऊन येणार आहेत माझा मुर्दा पाडण्याची, त्यांना सांभाळण्याची जबाबदारी माझी. त्यांनी शेवटपर्यंत मला आग्रह केला, पण मी त्यांचा आग्रह मान्य केला नाही. मी त्यांना एका शब्दात सांगितलं. ते म्हणाले, मैं भी बहुत अच्छा वक्ता हो, तुम भी बहुत अच्छे वक्ता हो. गुप्ता हिंदीमध्ये बोलतात म्हणून मी हिंदीमध्ये सांगतो आहे. मैं जानता हूं कि तुम बहुत अच्छे वक्ता हो, लेकिन ये वक्तृत्व से होने वाली बात नहीं है. लोग शपथ लेकर आए. ये पुलिस रिकॉर्ड में 200 लोगों की बात है, इससे भी ज्यादा हो सकते हैं. हम इतने बड़े मॉब को संभाल नहीं पाएंगे. 20 से 30 हजार का मॉब आज आने वाला है. आणि त्या दिवशी 20 ते 30 हजारांच्या मॉब पुढे मी संपूर्ण गुलाब बाबांचा भांडाफोड केला. 3 तासांचं ते व्याख्यान आहे. अनेक आमच्या स्टेजवरचे पाहुणे पळून गेले होते. काही पाहुणे शिल्लक राहिले, त्यापैकी प्रमोद मुनघाटे, त्यावेळेस तर विद्यार्थीच होता, प्रमोद मुनघाटे, त्यानंतर आपले तिडके म्हणजे मूर्तिजापूरचे प्राचार्य राहिलेले माझे मित्र श्रीकांत तिडके, अशी काही माणसं उरली होती. बाकीचे सगळे पळून गेले होते. बाकीचे सगळे आपले कार्यकर्ते होते. आणि त्यांच्या समोर ही जंगी 30-1 हजाराची सभा झाली. पूर्ण 3 तास पेनड्रॉप सायलेन्समध्ये ती झाली. आणि त्या मुलाने जो प्रामुख्यानं लाऊडस्पीकरवाला होता, त्याने मला विचारलं होतं, सर माझा लाऊडस्पीकर तुटला तर काय? म्हटलं तू काळजी करून जाऊ नको, जसे पाहुणे पळून गेले तसा तू पळून जाऊ नको, तुझे पैसे मी भरून देईन. आणि केवळ मी पैसे भरून देईन या विश्वासापुढे तो राहिला होता. खरं म्हणजे आमच्या प्लॅनिंगमध्ये नव्हतं व्हिडिओ CD म्हणजे ऑडिओ कॅसेट काढणं, पण त्याच्याजवळ ती यंत्रणा होती. त्याने स्वतःचं डोकं वापरलं, ती ऑडिओ कॅसेट काढली आणि त्यानंतर त्याने काही हजार ऑडिओ कॅसेट लोकांमध्ये वितरित केल्या. त्या दिवसानंतर गुलाब बाबा पूर्णतः संपला. त्या व्याख्यानामध्ये, जाहीर व्याख्यानामध्ये, ज्याच्या हजारो कॅसेट्स विकल्या गेलेल्या आहेत, कदाचित त्याची संख्या लाखांपर्यंत असेल, ते सगळं त्या लाऊडस्पीकरवाल्या मुलांनीच केलं. त्यातनं त्यांनी बऱ्यापैकी पैसे कमावले असं त्यांनीच मला सांगितलं. फार स्वस्तात कॅसेट तो द्यायचा, तरी त्याला थोडासा नफा मिळायचा. या कॅसेट इतक्या मोठ्या प्रमाणावर पसरल्या, त्यामध्ये मी बाबांच्या सगळ्या बायकांच्या भानगडी 30,000 लोकांच्या समोर सांगितलेल्या आहेत. हे सगळं मी भाषणामध्ये थोडंसं सांगतो. ज्या ज्या वेळी कोणी विरोध करतं, जसं आता
अकोल्याच्या एका व्याख्यानाच्या आधी शुकदासबद्दल काही बोलायचं नाही असं मला आदेश देण्यात आला. मी काय केलं असावं, मी शुकदास स्पेशल 3 तासांचा एक स्वतंत्र कार्यक्रम घेतला. गुलाब बाबावाले जर असंच भानगड करणार असतील, बोंबला मारणार असतील, झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवा. मी 5 मिनिटाच्या वर गुलाब बाबांबद्दल बोलत नाही. तुम्ही जर जास्त उहापोह करण्याचा प्रयत्न केला तर मी दर भाषणामध्ये गुलाब बाबा स्पेशल अर्धा तास सांगेन. त्यांच्या सगळ्या बायकांच्या भानगडी, त्यांच्या पोरींना आया बनवण्याची प्रक्रिया, त्यातनं ते काय करायचे उपद्व्याप, ते सगळं जाहीररित्या सांगेन. मी मेलेल्या माणसांबद्दल बोलू नये हे जे आपलं मत आहे, अरे भाई बाबा बाबा आहे, तो कुठं मेलेला आहे? शरीराने मेला आहे पण त्याची देवस्थानं जिवंत आहे ना. त्या ठिकाणी अनेक लोक भक्तिभावानं जातात ना. त्यांनाही कळलं पाहिजे ना ज्याच्या पायावर आपण डोकं ठेवतो मेल्यानंतर आणि ज्याला आपण देव मानतो तो काय प्रकार आहे हे त्यांच्यापर्यंतही पोचलं पाहिजे. त्यामुळे शुकदासबद्दल असेल, गुलाबबाबाबद्दल असेल बोलणं अपरिहार्य आहे. कृपाळू महाराज असेल, हे सगळे मेलेले लोक आहेत, तरी मला त्यांच्याबद्दल बोलणं अपरिहार्य आहे. ते माझं कर्तव्य आहे आणि म्हणून मी या पद्धतीनं बोलतो आहे. अगर आपको ये वीडियो पसंद आया हो तो उसे ज़रूर लाइक करें, लोगों में ये अवेयरनेस फैलाने में हमारी मदद करें. वीडियो को ज़रूर शेयर भी करें. तो हमारे YouTube चैनल श्याम मानव को विज़िट करें. ऐसे सारे वीडियोस का आनंद लेने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें. उसके लिए सब्सक्राइब बटन दबाएं. नए वीडियोस का नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन दबाएं.